नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। नेहमीप्रमाणे मंडळी, मी तुमच्यासाठी अजून एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे। चला तर मंडळी, आज आपण झटपट होणारी तांदळाच्या पिठापासून अगदी जाळीदार अशी आंबोळी बनवूया अतिशय कमी वेळामध्ये। आणि नाश्त्यामध्ये म्हणाल तर सकाळच्या घाईमध्ये तुम्ही ही आंबोळी नक्की बनवू शकता किंवा नाश्त्याला म्हणून टिफिनला सुद्धा देऊ शकता। चला तर मंडळी, अशा रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक बाउल घेतलेला आहे। इथं मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच वाटीने पाव वाटी इथं रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। त्यानंतर मी इथं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। हे सर्व मिश्रण आपण पाणी टाकून, म्हणजे त्याच वाटीने 1 वाटी मी पाणी टाकलं आणि चमच्याच्या साहाय्याने अगदी मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून याच्यामध्ये कुठेही गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे। अशा प्रकारे मिक्स करून घेतलं। 1 वाटी पाणी टाकल्यानंतर अजून मी इथं अर्धी वाटी पाणी टाकलं आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलं। तर बघू शकता मंडळी, अगदी 1 ते 2 मिनिटं छान असे मिश्रण आपण फेटून घेतलेलं आहे। अगदी मऊसूत एकसारखं फेटलं गेलेलं आहे, एकसारखं मिक्स झालेलं आहे। आणि ह्यानंतर काय करावं, यामध्ये आपण वापरलेला आहे रवा, आणि रव्यामुळं जाळीदार अशी आंबोळी नक्कीच तयार होईल। तर रवा भिजण्यासाठी आपण एक 10 ते 15 मिनिटं याला भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊया, तरच आपली आंबोळी अगदी जाळीदार होईल। तर त्यासाठी हे मिश्रण आपण झाकण ठेवूया एक 10 ते 15 मिनिटं। आपलं मिश्रण हे अगदी मिक्स करून तर झालेलं आहे। 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून देऊया। तर तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया। तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाची चटणी न बनवता मी उन्हाळ्यामध्ये गुणकारी अशी पुदिन्याची चटणी बनवतीये। तर इथं मी वाटीभर पुदिन्याची ताजी पानं घेतलेली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या, छोटा अद्रकचा तुकडा घेतलाय, आणि मिरच्या जास्त काही तिखट नाहीये, ती इथं मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर ह्याच्यामध्ये घ्यायचे चवीनुसार मीठ, आणि मूठभर मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे। तुम्ही इथं डाळवं सुद्धा घेऊ शकता। तर अशा प्रकारे बघा, पाणी टाकून मिक्सरला मी वाटून घेणार आहे, आणि पाणी थोडंसंच टाकायचं आहे, खूप पातळ पण ही चटणी बनवायची नाहीये। आणि पुदिना म्हटलं तर उन्हाळ्यामध्येच गुणकारी, तर अशी पुदिन्याची चटणी आवर्जून तुम्ही नक्की बनवा उन्हाळ्यामध्ये। चला तर मंडळी, आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे, बघू शकता अगदी हिरवीगार। आणि इथं तुम्ही बघू शकता, तुम्ही इथं पाण्याऐवजी दही असेल ना घरामध्ये, तर तुम्ही दही सुद्धा वापरू शकता। आपले इथं 15 मिनिटं झालेले आहेत, आणि आपलं हे जे मिश्रण आहे ना, रवा छान असा भिजला गेलेला आहे। आता आपण आंबोळी बनवण्यासाठी घेऊया, पण त्याआधी आपण याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा पोहे खाण्याचा सोडा टाकूया। तुम्ही इथं बेकिंग सोडा सुद्धा घेऊ शकता किंवा घरातील खाण्याचा सोडा सुद्धा घेऊ शकता। तर मी इथं तो सोडा घेतला, आणि त्यानंतर 1 ते 2 मिनिटं आपण परत एकदा छान असं हे मिश्रण मिक्स करून घेऊया आणि फेटून घेऊया। तर हे छान फेटलं ना, मग सर्वत्र म्हणजे जे आंबोळीला जाळी अगदी सारखी येते, तर त्यासाठी आपण हे मिश्रण फेटून घेणार आहोत। मिश्रण फेटून झालेलं आहे। आता गॅसवरती लगेचच तवा ठेवून देऊया। तवा मध्यम आचेवरती तापला की लगेचच आपण त्यावरती आंबोळी बनवून घेऊया। तर बघू शकता मंडळी, इथं तवा मी तापवलेला आहे, आणि तवा तापलेला आहे, यावरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी इथं। त्यानंतर इथं मी चमच्याच्या साहाय्याने असं हे मिश्रण टाकून घेणार आहे तव्यावरती, आणि अगदी खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, मी हव्या तशा आकारामध्ये इथं आंबोळी बनवून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता आंबोळीचा अगदी परफेक्ट आकार, गोल आकार तर एवढा आलेला नाहीये, पण मिश्रण अगदी मी पसरून घेतलेलं आहे। आणि असं मध्यम आचेवरती 1-1.5 ते 2 मिनिटं आपण एका साईडने छान अशी आंबोळी शेकून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता, जसं जसं हे मिश्रण सुकलं जातं तसं याला जाळी खूप छान अशी सुटते। तर ऐनवेळी म्हणाल तर तुम्ही अशी आंबोळी नक्की बनवू शकता। तर बघा मंडळी, 1 ते 1.5 मिनिटं झालेले आहेत। एका साईडने आपली आंबोळी छान अशी शेकली गेलेली आहे। आपण याची दुसरी बाजू पण पलटी करून घेऊया। तुम्ही आंबोळी दुसऱ्या साईडने नाही शेकली तरीही चालेल, काही हरकत नाही, फक्त एकाच बाजूने शेकून घेतली तरीही चालेल। पण मी आंबोळी दुसऱ्या बाजूने पण अशी लाल रंगावरती थोडीशी भाजून घेतलेली आहे। तर अशी आपली झटपट आंबोळी तांदळाच्या पिठाची आणि थोडासा रवा वापरून सकाळच्या नाश्त्यामध्ये घाईमध्ये म्हणू शकता, अशी आंबोळी आपली तयार आहे। तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा अशा ह्या आंबोळी नक्की देऊ शकता। अगदी वेगळा नाश्ता बनवलाय मी आज तुमच्यासाठी। तर बघा, त्याचप्रमाणे उरलेल्या मिश्रणाच्या अशाच प्रकारे मी इथं तांदळाच्या पिठाची आंबोळी तयार करून घेतलेली आहे बघा। आणि सर्व आंबोळ्या सर्व एकसारख्याच झाल्या आहे, खूप छान अशी जाळी पण सुटलेली आहे मस्त। आणि बघू शकता, कुठेही डाळ तांदूळ न भिजवता किंवा कुठं जास्त पसारा न करता खूप कमी वेळामध्ये आपली ही तांदळाच्या पिठाची आंबोळी तर तयार झाली आहे।
आणि सर्व आंबोळ्या मी अशाच प्रकारे इथं शेकून घेतलेला आहे. तर मंडळी, इथं आपण जास्त काही पसारा न करता, वेळ न वाया घालता घरातच असलेल्या साहित्यामध्ये आपण आंबोळी तयार करून घेतलेली आहे आणि आपल्या आंबोळ्या इथं तयार झालेल्या आहे. इथं 1 वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी रवा यामध्ये माझ्या 4 ते 5 आंबोळी इथं तयार झाल्या आहे. म्हणजे 2 ते 3 जणांना पुरेल इतका नाश्ता आपला इथं तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता, छान अशी जाळी सुटलेली आहे आंबोळीला. आपण दोन्ही बाजूनी छान अशा खमंग शेकवून घेतलेल्या आहेत. आणि मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला माझ्याकडून अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये.